इलेक्ट्रोस्टॅटिक्सशी निगडीत काही गोष्टी अशा आहेत की ज्या भले सीईटीला तुम्हाला विचारल्या जाणार नाहीयेत किंवा कुठल्या मार्काला विचारल्या जाणार नाहीत बोर्डामध्ये देखील, पण त्याच्या अंडरस्टँडिंगला देखील तेवढंच जास्त महत्व. म्हणजे काय एक्झॅक्टली अशा गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत. सुरुवातीला आपण डिस्कस करत असताना म्हणलं होतं चार्ज म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी मग म्हणलं होतं एखादा रॉड जर आपण एखाद्या कपड्यावर घासला तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस तयार होतात. घासणे ह्या प्रक्रियेला फ्रिक्शन असं म्हणतात. म्हणजे चार्ज तयार होणे हे किती पद्धतीनं होऊ शकतो, कसा होऊ शकतो, आणि त्याच्यानंतर चार्जेसचे एक्झिस्टन्स कसा असेल याचा देखील आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. आणि ह्या जर गोष्टी तुम्हाला जर कळाल्या किंवा समजल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी गॉस थेरमचे ॲप्लिकेशन समजायला चालू होतील. तिथं ते अडचण तुम्हाला येणार नाही. नाहीतर शेवटी मग तिथेही पाठ लागेल. पण गॉस थेरमच्या ॲप्लिकेशनच्या नंतर तुम्ही पाहिलं होतं मेकॅनिकल फोर्स पर युनिट एरिया काढताना सरफेस घेतला होता, कुठंतरी सरफेस ds घेतला होता, आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E1 ड्यू टू चार्ज ऑन ds अँड E2 ड्यू टू चार्ज ऑन रिमेनिंग सरफेस म्हणलं होतं, आणि पटकन लिहिलं होतं E1 इज डायरेक्टेड अवे फ्रॉम ds अँड E2 इज डायरेक्टेड आउटवर्ड ॲट ds. का माहित नाही, हा प्रॉब्लेम होता. एखादा कंडेन्सर प्लेट तयार होतो आणि त्याची गाडीमध्ये खूप जोरात पाऊस चालू होता. त्यामध्ये आपला कडकडाट वगैरे वगैरे चालू होतं पडताना वगैरे. मी विचारात तर याची सुरुवात कुठेतरी आपल्याला करावी लागेल किंवा याची अंडरस्टँडिंग आपल्याला कुठेतरी जावं लागेल, चार्जसाठी जावं लागेल. एक शोध आपल्या युनिव्हर्स मधला सगळ्यात मोठा जर कुठला असेल तर ॲटमचा आहे. ॲटम इज द स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ अ सबस्टन्स किंवा कुठलंही याचं विच मे ऑर मे नॉट हॅव इट्स सेल्फ एक्झिस्टन्स. एकटा तो असेल किंवा नसेल, नुसता H नसेलच, H2 असेल, बट इट टेक्स पार्ट इन केमिकल रिॲक्शन. पण केमिकल रिॲक्शन मध्ये तो भाग घेऊ शकतो. हे ॲटम आहे. तो हे ॲटमची सुरुवात झाली. ॲटमची अंडरस्टँडिंग जर आपल्याला असेल तर त्या ठिकाणी इतर गोष्टी आपल्याला बोलता येतील. ज्याची रेडियस आहे 10⁻⁻10 मीटर किंवा 1 अँगस्ट्रॉम मिनिट. आणि सुरुवातीला ॲटमची साईज, ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लियमध्ये तुम्ही शिकला असाल, केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल की सुरुवातीला त्याला ॲटमला प्लम पुडिंग मॉडेल त्यांनी म्हणलेलं होतं. आता प्लम पुडिंग मॉडेल हे झालं, कधी खाऊन बघितले प्लम पुडिंग? नाही. आपण खातो शिरा खातो, आपण खातो उपीट खातो. प्लम पुडिंग आपण नाही खात, ते अमेरिकेतले खातात, युरोपमधले खातात, म्हणून ते प्लम पुडिंग म्हणतात त्याला. आपलं मॉडेल कुठलं? शिरा मॉडेल होतं. ते ॲटमचं मॉडेल कुठलं होतं? शिरा. कुठल्याही आपल्या उडपीच्या हॉटेलमध्ये गेलं आणि शिरा जर ऑर्डर केली की प्लेट येते आणि प्लेटमध्ये मस्तपैकी असा गोळा असतो व्हाईट कलरचा. चमचा घेऊन जर फोडलं तर त्यामधून काजू, किशमिश वगैरे वगैरे मोठ्या गोष्टी निघायला चालू होतात. दॅट वॉज ॲटम. तो पॉझिटिव्ह जो चार्ज आहे किंवा तो पांढऱ्या रंगाचा जो शिरा आहे दॅट इज नथिंग बट द कंप्लीट पॉझिटिव्ह चार्ज इन द ॲटम. आणि फोडल्यानंतर त्याच्यातून काजू, किशमिश, बदाम वगैरे जे बाहेर पडू लागलेत दे आर नथिंग बट निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स एम्बेडेड इन इट. त्याच्यात घुसवून ठेवल्यासारखे आहेत.
असं हे ॲटॉमिक मॉडेल होतं, सॉलिड ॲटॉमिक मॉडेल होतं. आणि ह्या सॉलिड ॲटॉमिक मॉडेलला पहिल्यांदा धक्का बसला कुठं, तर इट वॉज अ अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. व्हॉट वॉज एक्झॅक्टली अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट? तर अल्फा पार्टिकल अस्तित्वात आले कुठं, रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये आले अल्फा बीटा गॅमा रेज. ज्यामध्ये अल्फा कोण आहेत, दे आर नथिंग बट हेलियम न्यूक्लियाय, ज्याला 2He4 असं म्हणतो, किंवा अल्फाला ॲटॉमिक नंबर 2 देतो, मास नंबर 4 देतो आपण. हेवी पार्टिकल आहे. समजा आपण जर एखाद्या न्यूक्लियसला म्हणलं हे अल्फा पार्टिकल दे रे, काय करेल तू? एक पिशवी घेईल, त्याच्यात 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन टाकेल, पिशवीचं गाठ नंतर अल्फा पार्टिकल असा येईल बाहेर. कधी चप्पलच्या दुकानात गेलात? चप्पलच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी क्या चाहिए साहेब, अमकं ढमकं सगळं विचारतंय, पायाचा नंबर चेक करतंय, सगळं करतंय. मग त्याच्यानंतर हमखास चप्पलच्या दुकानाला एक खाली स्लॅब टाईप असतं आणि त्याला चौकोनी होल असतं, आणि त्या चौकोनी होलमध्ये ओरडतो जोरात, ए 6 नंबर का वो म्हणले की 5-6 डबे बंद करून वरून खाली येतात का नाही येत? हे चप्पलच्या दुकानामधली स्टाईल. सिमिलरली ॲटमच्या बाहेर जर तुम्ही उभारलात, एक अल्फा पार्टिकल फेक रे म्हणल्यानंतर तो काय फेकेल? एका पाकिटामध्ये 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन टाकेल, पाकिट बांधेल आणि जर म्हणेल. त्याला जर म्हणलं एक बीटा पार्टिकल टाक रे, 1 इलेक्ट्रॉन टाकेल, पाकिट बंद करेल, दिल टाकून तुमच्याकडे. गॅमा रेज टाक म्हणलं तर तो म्हणेल एनर्जी घेऊन टाक बाहेरच्या बाहेर. आता जर आपण याचं लॉजिक पाहिलं की अल्फा पार्टिकल हेवी मास आहे, चार त्याच्याकडे ॲटॉमिक मास नंबर आहे त्याचा. त्यांची बंबार्डमेंट ज्यावेळेस ॲटमवर केली गेली त्यावेळेस त्यांना असं वाटलं की धडकतील, तुकडे फिकडे पडतील, काहीतरी होईल. द अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म्ड बाय रुदरफोर्ड. आणि त्या ठिकाणी शॉक बसतो की मॅक्सिमम नंबर ऑफ अल्फा पार्टिकल पासेस थ्रू इट स्ट्रेट विदाउट डेव्हिएशन. Some of the alpha particles are being deviated due to electrostatic repulsion, and very few, एकदम कमी, लाखामध्ये 1-2, they are being bounded किंवा they are being rebounded. सगळे असे सरळ का निघून जातात? जागा असल्याशिवाय तर जाता येत नाही. लाखामध्ये एखादाच उलटा का येतो? त्याच ठिकाणी काहीतरी असलं पाहिजे. आणि याच्यावरून रुदरफोर्ड पहिलं कन्क्लुजन लावतो की आपण जो ॲटमचा विचार करतो ॲटम तसा नाहीये. आणि पहिलं न्यूक्लिअर मॉडेल तो त्या ठिकाणी एक्सप्लेन करतो आणि ही सेज दॅट ॲटम इज अ स्फेरिकल in nature having radius 10 to the power minus 10 meter. It consists of a nucleus of radius 10 to the power minus 15 meter किंवा ॲटमच्या साईज पेक्षा 1,00,000 पटीनं लहान असतो. आणि त्या ठिकाणी त्याचं होल मास नियरली पॉझिटिव्ह कंप्लीट चार्ज इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट. The negatively charged particle revolves around the nucleus in a circular orbit. The amount of negative and positive charges present inside the atom is the same, hence the atom is normally electrically neutral in condition. हे पहिलं ॲटॉमिक मॉडेल अस्तित्वात येतं बाय रुदरफोर्ड. मग याच्यानंतर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, बोरची ॲटॉमिक थिअरी आली वगैरे वगैरे. आता आपला तो भाग नाहीये. ॲटम काय आहे ती गोष्ट आपल्याला कळाली. प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, न्यूक्लियसमध्ये आहेत. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला मास आहे, न्यूट्रॉनला कुठलाच चार्ज नाही आहे, प्रोटॉनला पॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रॉनला निग्लिजिबल मास आहे, मात्र त्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. आता दुसरी गोष्ट, प्रोटॉनची जेवढी संख्या त्या ॲटममध्ये असेल तेवढीच संख्या त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची असेल. मग कुठलीही वस्तू बनत असताना जर ॲटमनी बनत असेल तर
त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असेल म्हणजे नॉर्मली त्या सबस्टन्समध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कशा असतील, सारखे असतील. म्हणून तो सबस्टन्स नॉर्मली कसा असेल, इट इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल इन कंडिशन. कुठलीही गोष्ट आपल्या युनिव्हर्समध्ये बरं का, कुठलीही गोष्ट इतर गोष्टी बरोबर बांधलेली असते काही पर्टिक्युलर अमाउंट ऑफ एनर्जीनं. फॉर एन इलेक्ट्रॉन, फॉर एन एक्झाम्पल, इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट ऑर्बिट आर बाइंडेड किंवा हॅव्हिंग एनर्जी -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. सेकंड ऑर्बिटमध्ये जर ते असतील तर त्यांचं बांधलेली एनर्जी किती असते, -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. ह्या अशा पद्धतीने हे बांधलेले आहेत. म्हणून आपण तिथे एक शब्द टाकतो, बाइंडिंग एनर्जी. बाइंडिंग एनर्जी म्हणजे ऍक्च्युली बांधण्याची एनर्जी, ऍक्च्युली बांधण्याची नाही, फ्री करण्याची एनर्जी आहे. जेवढ्या एनर्जीने तुम्ही बांधलेले असाल तेवढी एनर्जी जर तुम्हाला दिली तर तुम्ही त्या ठिकाणी काय होऊ शकता, फ्री होऊ शकता. त्याच्या मागचा साधा बेस आहे. समजा तुम्ही एखादी मोठी फॅक्टरी टाकत असाल आणि त्या फॅक्टरीमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या पदावरचा एक माणूस पाहिजे असेल आणि समजा तो माणूस त्या पदावर काम करण्यासारखा माणूस जर एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत असेल त्याला ₹1,00,000 पगार असेल, त्याला जाऊन म्हणताल का तुम्ही, हे तू आमच्याकडे रे 50,000 देतो तुला? त्याला मिनिमम तुम्हाला काय करावं लागेल, 1,00,000 तर द्यावेच लागतील. वर त्याला म्हणावं लागेल राहायला घर देतो, माय या जायला गाडी देतो, वाटल्यास गावाच्या जवळ ठेवतो, वाटल्यास तुला शेती बघू शकशील तू, वगैरे 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 अँड सो ऑन. म्हणजे याचा अर्थ कुठल्याही सिस्टीम मधून कुणालाही जर फ्री करायचं असेल तर फ्री करण्यासाठी मिनिमम तेवढी एनर्जी तुम्हाला द्यावी लागेल जेवढ्या एनर्जीनं तो त्या सिस्टीम मध्ये बांधलेला आहे. सेम थिंग हॅपन्स. एखादा रॉड घेतला आणि असं केलं लगेच त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज झाला, असं नाही होत. त्याला फ्रिक्शन म्हणजे करावं लागतं. आता व्हॉट इज एक्झॅक्टली फ्रिक्शन? फ्रिक्शन मध्ये त्या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट कुठली गोष्ट आहे तर हीट एनर्जी इज जनरेटेड. ही हीट एनर्जी त्या ठिकाणी त्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असणार. दोन सबस्टन्स आहेत तिथं वेगवेगळे. कुठल्या तरी एका सबस्टन्स मध्ये अवस्था अशी असते की त्यांचे इलेक्ट्रॉन कंपॅरेटिव्हली न्यूक्लियसला लूजली बाइंडेड आहेत, तर दुसऱ्या सबस्टन्स मध्ये ते इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली बाइंडेड आहेत. जिथं लूजली बाइंडेड असेल तिथली अवस्था काय असेल, हीट एनर्जी क्रिएट झाल्याबरोबर ती हीट एनर्जी ते इलेक्ट्रॉन घेतील आणि त्या सबस्टन्स मधून बाहेर पडतील. बाहेर पडल्यानंतर दोघांचं जर फ्रिक्शन करतोय आपण, ह्याच्यामधून जर इलेक्ट्रॉन बाहेर पडले तर ते ह्याच्यावर जातील. मग ह्या सबस्टन्सवर शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रॉन तयार, तर ह्या सबस्टन्सवर त्या ठिकाणी एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन. जिथं शॉर्टेज ऑफ इलेक्ट्रॉन आहे तिथे एक्सेस ऑफ प्रोटॉन आहे. म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली कुणापेक्षा, इलेक्ट्रॉनपेक्षा. म्हणून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. आणि तेवढेच इलेक्ट्रॉन जे बाजूला गेलेले आहेत ते दुसऱ्या सरफेसवर आहेत, म्हणून तिथे एक्सेस इलेक्ट्रॉन सरफेसवर कुठला चार्ज तयार होतो, निगेटिव्ह चार्ज तयार होतो. म्हणून पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस कॅन बी क्रिएटेड बाय द प्रोसेस ऑफ फ्रिक्शन इन विच वन सबस्टन्स गेन्स द इलेक्ट्रॉन while other substance loses the electrons. The substance which loses electrons किंवा the substance which gains electron it attains negative charge. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज अशा पद्धतीनं तयार होतात. एखाद्या सिस्टीम मध्ये समजा एक रॉड आहे, रॉडवरचे त्या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन काढले, काय 100 इलेक्ट्रॉन काढले आणि रॉड थोडा वेळ नाश होईल का? 100 इलेक्ट्रॉन कमी आहेत म्हणल्यानंतर कोणतरी येऊन त्याच्यावर बसलेला इलेक्ट्रॉन येऊ लागले, ते 100 इलेक्ट्रॉन येऊन बसले, असं काही होतं का? नाही होत. म्हणजे याचा अर्थ तुमच्या युनिव्हर्स मध्ये जर विचार केला, कोणी जर तुम्हाला म्हणलं की माझ्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला विचारलं किती आहे रे तुझ्याकडं,
त्यानं म्हटलं माझ्याकडे 5 कुलमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ त्यानं एवढे लूज केलेत आणि ते कुठतरी असणार आहेत. आणि जिथं कुठं असणार ते त्या ठिकाणी कुठला चार्ज तयार करतील? निगेटिव्ह करतील. मग युनिव्हर्समध्ये असणाऱ्या सगळ्या चार्जेसची जर बेरीज केली तर तुम्हाला मिळणारं उत्तर काय असेल? 0. त्यालाच वी कॉल इट ॲज कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. दुसरी गोष्ट, एक इलेक्ट्रॉन किंवा एक प्रोटॉन जर घेतला तर त्याच्यावर असणारा जो काही चार्ज आहे तो चार्ज त्या ठिकाणी असतो E is equal to plus or minus 1.6 into 10 to the power minus 19 कूलम एवढा चार्ज असतो. मायनस असेल तर इलेक्ट्रॉन असेल, प्लस असेल तर प्रोटॉन असेल. एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळे प्रोटॉन एक्सेस होतो म्हणून पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होईल आणि एक इलेक्ट्रॉन ज्याच्याकडे जास्त जातो त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज तयार होईल. आता लक्षात घ्या, चार्जेस तयार होत असताना असं कधी घडेल का की इलेक्ट्रॉन तर काढायचेत 10 नाही काढायचे, 10.5 इलेक्ट्रॉन पाहिजेत मला, अर्धा इलेक्ट्रॉन नाही. 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, 100 मिळेल, 1000 मिळेल, लाख मिळेल. कुठल्याही ठिकाणी जर चार्ज तयार होत असेल तर तो चार्ज नेहमीच कसा असेल तर त्या ठिकाणी इट इज ऑलवेज प्लस और मायनस n into E, where n is equal to 1, 2, 3, ... and so on. एक इलेक्ट्रॉन जर काढत असाल तर प्लस 1e, 2 काढत असाल प्लस 2e, 10 इलेक्ट्रॉन ऍड करत असाल मायनस 10e. अशा पद्धतीनं तिथं काय तयार होईल? चार्जेस तयार होईल. म्हणजे चार्जेस ह्या पटीमध्ये तयार होतात. पटीमध्ये तयार होणे या प्रक्रियेला वी कॉल इट ॲज क्वांटायझेशन. म्हणून या प्रोसेसला वी कॉल इट ॲज क्वांटायझेशन ऑफ चार्ज. चार्जेस ऑलवेज एक्झिस्ट इन अ क्वांटम. एका पटीमध्ये ते काम करतात. कुणाची पट? प्लस और मायनस ई ची पट. 1, 2, 3, 4, 5, 10 पट जे काय असेल ते असेल, मात्र प्लस और मायनस ई पटीच्या याच्यात काम करतात. हा झाला पहिला पार्ट फ्रिक्शनचा. आता मी जर तुम्हाला विचारलं काचेचा रॉड घेतला, त्याला फ्रिक्शन त्याला चार्ज देता येईल? यस, देता येईल. लोखंडाची सळई घेतली, त्याला देता येईल? त्यालाही देता येतो. त्याच्यानंतर एखादा कंगवा घेतला, त्याला देता येतो? त्यालाही देता येतो. म्हणजे याचा अर्थ आपल्या फिजिक्सच्या अर्थामध्ये असो, कंडक्टर काही असो, तर त्या ठिकाणी चार्ज कॅन बी प्रोड्युस्ड बाय द प्रोसेस ऑफ फ्रिक्शन. लागेल काही ठिकाणी जास्त लागेल, कमी लागेल, ज्या ठिकाणी कमी देखील इलेक्ट्रॉन्स बाहेर येतील. जास्त कुठं लागेल? जिथं जास्त एनर्जी तिथं तुम्हाला अस्तित्वात लागेल. ही झाली पहिली प्रोसेस चार्ज बाय फ्रिक्शनची. आता दुसरी प्रोसेस, त्याला आपण त्या ठिकाणी चार्ज बाय इंडक्शन. आता हे मला पुढं कुठं ना कुठं तरी शिकवायचं होतंच. मी त्याच्यामुळं आजचा पिरियड घेतोय, कारण हे लिहून देण्यासारखं काहीच नाही आहे याच्यात. हे फक्त समजण्यासाठी आहे. एक सुंदर कथा मूळच्या नावाखाली याला समजून तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि हे तुमच्या डोक्यामध्ये नेहमीसाठी राहणं गरजेचं आहे. दुसरी प्रोसेस आहे चार्ज बाय इंडक्शन. म्हणजे काय? आपण त्याचा विचार करू तर नॉर्मली आपल्या हिशोबानं आपण त्या ठिकाणी जे मटेरियल्स आपल्या ह्याच्यामध्ये आहेत किंवा युनिव्हर्समध्ये आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करतो किंवा त्यांचं वर्गीकरण करतो. कशामध्ये? कंडक्टर, सेमीकंडक्टर अँड इन्सुलेटर्स, हे 3 याचं करतो. आता 3 याचं करत असताना त्याच्या मागच्या आपण वेगवेगळ्या रिझनिंग देतो. कंडक्टर आपण कुणाला म्हणतो? ज्याच्यामधून करंट फ्लो होईल. सेमीकंडक्टर कुणाला म्हणतो? जो कधी कधी करेल, कधी कधी नाही करणार.
किंवा बॅड कंडक्टर जो त्याच्यामधून करंट फ्लो म्हणजे काय त्याची सुरुवात आपण पहिल्यांदा बघू. करंट फ्लो करणे म्हणजे त्या ठिकाणी आतमध्ये फ्री चार्जेस असले पाहिजेत आणि ते फ्री चार्जेस जेव्हा मूव्हमेंट करतात तर त्यांची मूव्हमेंट त्या ठिकाणी करंट म्हणून जन्म घेते. आता फ्री चार्जेस मधून तर कोणी बाहेर येणारच नाही. बाहेर ऑलरेडी आहेत कोण? इलेक्ट्रॉन्स. मग इलेक्ट्रॉन जर फ्री असतील तर त्या ठिकाणी दे आर गुड कंडक्टर्स आणि एकही सगळे बांधलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण काय म्हणतो? दॅट इज इन्सुलेट. आता इलेक्ट्रॉन रिकामे असणे किंवा बांधलेला असणे म्हणजे काय एक्झॅक्टली? तर याच्यासाठी देखील आपण एक नियम सांगितला, आपणच सांगितलाय. कुठला? दॅट इज नोन ॲज ऑक्टेट रूल, अष्टकाचा नियम. तुमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जर 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी तुमचा तो ॲटम स्टेबल मानला जातो आणि अशा पद्धतीचा ॲटम कशाही ठिकाणी किंवा कशाही गोष्टीमध्ये रस घेत नाही. इट इज नॉट इंटरेस्टेड ॲट ऑल इन एनिथिंग. आता लक्ष द्या, 8 इलेक्ट्रॉन जर आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जर असतील, पॅक झालेला ऑर्बिट असेल तर तो भाग घेत नाही. जर भाग घेत नसेल तर आपण अशांना ऑक्टेट कंप्लीट असणार. वे कॉल इट ॲज इनर्ट, हा शब्द वापरलेला आहे त्याला. इनर्ट म्हणजे भाग न घेणारा, हे ऑक्टेट ज्यांचे कंप्लीट आहेत. आता आपण विचारात घ्या, ज्याच्या 7 आहेत तो म्हणेल का माझे 7 घेऊन टाका, मला स्टेबल होऊ द्या? नाही, तो म्हणेल मला 1 द्या, मी स्टेबल होतो. म्हणजे याचा अर्थ दे आर ऍक्सेप्टर इन अ नेचर, दे आर नॉट डोनर इन अ नेचर. नाही म्हणजे सहजासहजी फ्री इलेक्ट्रॉन देतील का? नाही मिळणार तुम्हाला. म्हणून त्यांची ही परिस्थिती इन्सुलेटर सारखीच आहे. ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 6 असो 5 असो त्यांची अवस्था कशी आहे? ऍक्सेप्टर आहे, मात्र कंपॅरेटिव्हली थोडीशी कमी. जे हायर एनर्जीला ते करतील परंतु लोअर एनर्जीला दे आर व्हॉट? दे आर इन्सुलेटर्स. परंतु ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 आहेत त्याची अवस्था भयानक विचित्र. त्यानंतर दुसऱ्याला म्हणले की तुझे 4 दे, त्यानं म्हणते मी का देऊ? तुझे 4 तू मला दे. समजा आपल्याला पिक्चरला तिकीट आहे, माझ्या खिशात 50 रुपये, मित्राच्या खिशात 50 आहे, त्याला म्हणलं 50 रुपये दे, मी जरा पिक्चर बघून येतो. त्यानं म्हणलं खिशातले पहिले मला 50 दे, मी बघून येतो. शेवटी काय करावं? जावं लागतं. इंट्रोलच्या आधी एकानं बघायचं, इंट्रोलच्या नंतर एकानं बघायचा, एकमेकाला सांगायचं इंट्रोलच्या आधी असा, दुसरा पिक्चर फायनल लगेच. म्हणजे याचा अर्थ व्हॉट दे डू? दे शेअर. सिमिलरली ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी काय करायला चालू करतात? ह्या ॲटमचाच सगळा खेळ आहे. ह्या ॲटमला तुम्हाला कळालं किंवा ॲटम बद्दल तुम्ही माहिती काढली की ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लियर कळतो. ह्या ॲटमच्या 4 इलेक्ट्रॉनचं तुम्हाला बिहेवियर कळालं, सेमीकंडक्टर टॉपिक समजायला चालू होतो. ह्या ॲटमची माहिती तुम्हाला 4 पेक्षा कमीवाली कळाली तर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी समजायला चालू होते. म्हणजे शेवटी हे सगळं जाताना थांबतं कुठं? ॲटमपाशीच थांबतं. सगळ्यात इम्पॉर्टंट ते. म्हणजे याचा अर्थ ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत ते काय करायला चालू करतात? शेअर करतात नेबरिंग याच्या बरोबर. आणि ज्या वेळेस इलेक्ट्रॉनचं शेअर होतं त्यावेळेस तयार होणारे जे काही बॉन्ड्स आहेत त्या बॉन्ड्सना वी कॉल इट ॲज कोव्हॅलंट बॉन्ड्स. आता वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स तुम्ही शिकलेत, आयनिक बॉन्ड वगैरे वगैरे वगैरे. तर या कोव्हॅलंट बॉन्डची खासियत काय? दे आर व्हेरी स्ट्रॉंग ॲट लो टेम्परेचर बट दे आर वीक ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे सराउंडिंगला जर थंडी तर आपल्या जी बाहेर पडू देत नाहीत, म्हणजे इलेक्ट्रॉन अवेलेबल होत नाही.
त्या ठिकाणी ते अवेलेबल होतात म्हणून त्या ठिकाणी दे बिकम लो टेम्परेचर दे आर इन्सुलेटर बट हाय टेम्परेचर दे आर कंडक्टर्स कंडक्टर्स. ही झाली त्यांची अवस्था. आता आपण थोडंसं खाली जाऊ. ज्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत त्याला 5, त्यांना 3 सोडून द्यावं लागेल. रडत का होईना द्यावंच लागेल, पर्याय तर नाहीच आहे. सोडून देतो याचा अर्थ इट कम्स अंडर कॅटेगरी ऑफ कंडक्टर्स. ज्याच्याकडे 2 आहेत तो तर लवकर सोडून देतो, ज्याच्याकडे 1 आहे ते तर फेकून देतो. पहिले एकदा 7.5 कारण त्या ॲटमची देखील इच्छा कशाची असते? स्टेबल होण्याची. तुमची इच्छा कशाची? स्टेबल होण्याची. म्हणून तर काय करणार? बिल्डिंग बांधणार, गाड्या घेणार, काय होणार? लाईफ मध्ये सेटल होणार. म्हणजे काय? स्टेबल. म्हणजे याचा अर्थ जगामध्ये प्रत्येक गोष्ट जाऊन थांबते स्टॅबिलिटीकडे. काय चुकलं? ॲटम पासून जर ती अवस्था देखील उतरलेली आहे. प्रत्येक गोष्टी म्हणून त्या ठिकाणी ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतील दे आर इझिली अवेलेबल ॲज अ फ्री इलेक्ट्रॉन्स फॉर दे आर गुड कंडक्टर्स. आता आलं लॉजिक लक्षात? गुड कंडक्टर कुणाला का म्हणायचं, इन्सुलेटर्स कुणाला म्हणायचं आणि सेमी कंडक्टर्स कुणाला म्हणायचं आणि का म्हणायचं. आता लक्षात घ्या, एखादा गुड कंडक्टर समजा सेमी कंडक्टर घेतला आणि आपण त्याकडे बघू लागलोय, कसा दिसेल? सगळे आयटम शांत बसलेले आहेत, सगळे एकमेकाला पकडून आहेत. का? कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. ह्याचा आयटम त्याच्याबरोबर, ह्याचा इलेक्ट्रॉन त्याच्याबरोबर पकडून एकमेकाला बसलेले आहेत. त्याच्यानंतर इन्सुलेटर्स मध्ये मध्ये 8 जण आहेत, त्यानंतर इकडेही बघत नाही इकडेही बघत नाही, असा बसलाय शांत. इनर्ट आहे. इकडे बघतो कोणी काही देऊ लागलंय का? पण ज्याच्याकडे 1, 2, 3 आहेत त्याची अवस्था काय? त्यांना बाहेर फेकलेले इलेक्ट्रॉन ते काय करत असतील? दे आर कॉल्ड ॲज फ्री इलेक्ट्रॉन्स. And they are in a random state inside the atom. What is a random state? Moving with all possible velocity in all possible direction. जी एअर मधल्या मॉलिक्यूलची अवस्था आहे. मग ह्या ॲटम मध्ये समजा आपण जर विचार केला की त्या मटेरियल मध्ये गुड कंडक्टरच्या काय असेल? ॲटम आहे, सगळं काही आहे, आणि जर इलेक्ट्रॉन इकडून तिकडं तिकडून इकडं चालू आहे त्यांचं. तर असंही घेता येईल की एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये सगळी लहान लहान लेकरं ठेवलेली आहेत. दे आर ॲट द एज ऑफ 2 वयाचे आहेत. आणि या रूम मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशी वेगवेगळी खेळ मांडलेले आहेत. काय होईल बरं? 50-60 लहान लेकरं आहेत. ह्यानं तिकडं जात असेल, त्यानं तिकडं जात असेल, त्यानं तिकडं जात असेल, काहीतरी भांडणं करत असेल, कोण पडत असेल, काहीतरी करत असेल. बरोबर आहे का चूक आहे? ही लहान लेकरं ॲज गुड ॲज व्हॉट? फ्री इलेक्ट्रॉन्स. गुड कंडक्टर सबस्टन्स मध्ये अशी अवस्था असते इलेक्ट्रॉनची. कुणासारखी? लहान लेकरांसारखी. बिकॉज दे आर मुव्हिंग विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. असं काही आहे का ठरवून? नाही, मी आता इथं पळेन, त्याच्यानंतर 10 सेकंदानं इकडे पळेन, त्यानंतर 10 सेकंदानं तिकडे पळेन, असलं काही ठरवेल का तो? नाही. म्हणून त्याच्यामुळं मी तुम्हाला त्या वर्गामध्ये ठेवलं नाही. ते 2, 3, 4, 5 फक्त त्या वयाच्याच लेकरांना ह्या रूम मध्ये ठेवलं आणि सगळी लेकरं अशी इकडं तिकडं फिरतायत. यस ऑर नो? आता इमॅजिन करा या क्षणाला त्यांना रूम मधून बाहेर जात नाही, खिडक्या मात्र आहेत त्या रूमला खूप. रूम मधून बाहेर जातात नाही. आता पाळणा घरामध्ये कुठल्याही तुम्ही लेकरं सोडायला जा, त्यांच्या दरवाज्यामध्ये अर्ध्यापर्यंत बंद केलेला असतो, खिडक्या असतात, सगळं काय असतं, खिडकीतून बाहेर बघतायत, बाहेर जाता येत नाही. आता सहज समोरच्या बाजूने बँड वाजवणे एक वरात चाललेली आहे. येस ऑर नो?
आपल्याला सगळ्यात जास्त अट्रॅक्शन जर कशाचं असेल, आवाजाचं असतं आणि म्युझिकचं असतं. समजा समोरच्या बाजूने एका खिडकीच्या समोरून किंवा त्या एका ह्या साईडनं जर समजा वरात चाललेली आहे लग्नाची आणि जोरजोरात बँड बाजा वाजू लागल्या, काय होईल? सगळे बारके धडधड त्या बाजूला, सगळे बाहेर जाऊन असं थांबतील. बाहेर जाता येईल का? नाही. ते सगळे त्या सरफेसला जमा झालेले आहेत. प्रत्येक लहान मुलगा म्हणजे एक इलेक्ट्रॉन. रूम मध्ये कसा इकडं तिकडं फिरत होता, म्हणजे रॅन्डम स्टेट मध्ये विखुरलेला होता आतमध्ये, म्हणजे सगळीकडे चार्जेस कसे होते? सारखे. पण काहीतरी घडलं म्हणून सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन एका फेसला जाऊन थांबले. त्या फेसला ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉनची संख्या काय झाली? वाढली. म्हणून त्या फेसला कुठला चार्ज तयार झाला? निगेटिव्ह चार्ज तयार झाला. पूर्वी इकडे देखील इलेक्ट्रॉन्स होते, इकडचे सगळेच निघून गेले, तर इकडच्या फेसला प्रोटॉनची संख्या वाढली, म्हणजे ह्या फेसला आपला कुठला चार्ज तयार झाला? पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. यानं इलेक्ट्रॉन लूज केला का? बाहेर टाकला का? नाही. इलेक्ट्रॉन घेतला का आतमध्ये? बिलकुल नाही, काहीच नाही. फक्त आतमध्ये जे फ्री मुव्हिंग इलेक्ट्रॉन आहेत त्यांची अलाइनमेंट झाली. सगळे फ्री मुव्हिंग इलेक्ट्रॉन एका बाजूला जाऊन बसले आणि त्या फेसला त्यांनी काय तयार केला? निगेटिव्ह चार्ज. आणि अपोजिट फेसला कुठला तयार केला? पॉझिटिव्ह चार्ज तयार केला. आणि यालाच म्हणतो चार्ज बाय इंडक्शन. हे का बरं झालं? तर माझ्याकडे एक प्लेट होती त्या ठिकाणी, या प्लेटमध्ये इतके फ्री इलेक्ट्रॉन आहेत की विचारता सोय नाहीत. सगळे रॅन्डम स्टेटमध्ये आहेत. मी हळूच याच्या समोर पुढे एक प्लेट ठेवली आणि त्या प्लेटला मी पॉझिटिव्ह चार्ज दिला. निगेटिव्ह चार्ज साठी पॉझिटिव्ह चार्ज कोण? बेंडबाजाच. यस और नो? लहान मुलासाठी जो बेंडबाजा तो निगेटिव्ह चार्ज साठी कोण असेल? पॉझिटिव्ह चार्ज असेल. तर ऑटोमॅटिकली काय होईल? या फेसवर त्या ठिकाणी कंपल्सरी निगेटिव्ह चार्जेस येऊन बसतील सगळेच. म्हणून एका फेसवर निगेटिव्ह चार्ज तयार झाले तर ऑटोमॅटिकली त्याच्या अपोजिट फेसवर त्या ठिकाणी काय तयार झाले? पॉझिटिव्ह चार्ज तयार झाले. म्हणजे याचा अर्थ ह्या प्लेटवर चार्ज बाय इंडक्शन असेल. मग चार्ज बाय फ्रिक्शन आणि चार्ज बाय इंडक्शन मध्ये फरक काय? इन अ चार्ज बाय फ्रिक्शन देर इज ॲक्च्युअल लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन एकतर देऊन टाकलेला राहतो किंवा इलेक्ट्रॉन घेतलेला असतो चार्ज बाय फ्रिक्शन मध्ये. चार्ज बाय इंडक्शन मध्ये काय? देर इज नायदर लॉस नायदर गेन, बट देर इज अ रिअरेंजमेंट ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन्स इनसाइड द कंडक्टर किंवा इनसाइड द सबस्टन्स. आता जर आतमध्ये ह्या जर सबस्टन्स जर त्या ठिकाणी इन्सुलेटर जर असता, प्रत्येक इलेक्ट्रॉन जिथल्या तिथं बांधलेला असता, तुम्ही बेंडबाजा वाजवा, काय वाजवायचं वाजवा, त्याला रिकामच सोडता येत नाही. समजा प्रत्येक लहान पोराच्या पायाला बांधून ठेवलेलं असतं जागेवर, आता जाता तिथं नाही जाता येत. म्हणून इन्सुलेटर मध्ये चार्ज बाय इंडक्शन क्रिएट होऊ शकेल का? कधीच नाही. म्हणून चार्ज बाय इंडक्शन ही प्रोसेस फक्त आणि फक्त घडते आणि कुठं घडू शकते? ओनली इन कंडक्टर्स. फक्त कंडक्टर मध्ये घडते. मात्र चार्ज बाय फ्रिक्शन ही कशामध्ये घडू शकते? कंडक्टर मध्ये घडू शकते, इन्सुलेटर मध्ये घडू शकते, सेमीकंडक्टर. कारण जेवढी एनर्जी तुम्ही क्रिएट कराल तुमची ताकद आहे तेवढी. आता जर मग ह्या ठिकाणी मी म्हणलं, हे जनरली चार्जेस तुमच्या आमच्यासारखे नसतात बरं का. काय त्याच्या घरात चोरी झाली का? आनंद आहे, मला काय घेणं देणं आहे. चार्जेसचं तसं नसतं. समजा मी जर एखादा सबस्टन्स जर घेतला, त्याला फ्रिक्शन केलं आणि 1,00,000 इलेक्ट्रॉन मी काढून घेतले. काढून घेत असताना मी इकडच्या फेसवरचेच काढून घेईन ना, कारण फ्रिक्शन इकडे चालू आहे. म्हणून मेजॉरिटी 1,00,000 इलेक्ट्रॉन माझे ह्या फेसवरचे आले. इकडच्या बाजूचे सगळेजण म्हणतील काय तुझे गेले, आम्हाला काय. आतमध्ये इमिजिएटली काय होईल? रिअरेंजमेंट चालू होईल. आणि तो जो या फेसवरच फक्त राहायला पाहिजे होता नुसता निगेटिव्ह चार्ज, तो त्या ठिकाणी युनिफॉर्मली पसरतो. कशामध्ये? ह्या सबस्टन्स मध्ये तो युनिफॉर्मली असतो. चार्ज बाय फ्रिक्शनचा चार्ज कसा असतो? इट इज अ युनिफॉर्म इनसाइड द सबस्टन्स. चार्ज बाय इंडक्शन मध्ये
तसं आहे का? नाही. एका बाजूला कम्प्लीट निगेटिव्ह, एका बाजूला कम्प्लीट पॉझिटिव्ह. पण नॉर्मल चार्ज आहे, एखादा सबस्टन्स आहे, हा सबस्टन्स आहे, मी तुम्हाला म्हणलं द सबस्टन्स इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. म्हणजे काय? ह्याच्यातून इलेक्ट्रॉन काढून टाकले म्हणजे काय? काढून टाकले तर पॉझिटिव्ह चार्ज फक्त इथंच असेल का? नाही. हा पॉझिटिव्ह चार्ज युनिफॉर्म असतो. म्हणजे इकडेही पॉझिटिव्ह असेल, इकडेही पॉझिटिव्ह असेल, इकडेही पॉझिटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह, सगळीकडे त्याच्यावर कसा असेल? पॉझिटिव्ह चार्ज असेल. चार्ज बाय म्हणजे नुसताच चार्ज दिलाय हा शब्द जर वापरला तर तो चार्ज इनसाइड द सबस्टन्स कसा असतो? तर युनिफॉर्म असतो. पण चार्ज बाय इंडक्शन मध्ये तो नसतो. दोन फेसला तो त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेला असतो. सगळ्यात लक्षात घ्या. कारण गॉस थेरम मध्ये तुम्ही अ पॉझिटिव्हली चार्ज्ड क्लोज्ड पाथ किंवा क्लोज्ड सरफेस, बाहेरच्या बाजूने जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, मी तुम्हाला म्हटलं मग आतल्या बाजूने कुठला असेल? मी चार्ज बाय इंडक्शन म्हणले का? दिन ठाके धरून एका बाजूने कुठला, एका बाजूने पॉझिटिव्ह दुसऱ्या बाजूने निगेटिव्ह तेव्हा तयार होऊ शकतं. केव्हा? चार्ज बाय इंडक्शन. फक्त म्हणले की क्लोज्ड सरफेस इज पॉझिटिव्हली चार्ज. याचा अर्थ काय? त्या क्लोज सरफेसचा आउटर सरफेस ॲज वेल ॲज इनर सरफेस सगळ्यालाच पॉझिटिव्ह चार्ज आहे. कारण तो पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये कसा आहे? युनिफॉर्म आहे. हा त्याच्या मागचा लॉजिक आहे. आता आलं लक्षात? म्हणून चार्ज बाय इंडक्शन फक्त आणि फक्त होतो कुठं? कंडेन्सर मध्ये होतो. नॉर्मल तुमच्या गॉस थेरमच्या ऍप्लिकेशन मध्ये किंवा तिथं त्या ठिकाणी चार्ज बाय इंडक्शन प्रोसेस नाही. तिथं फक्त म्हणलं जातं युनिफॉर्म क्लोज्ड सरफेस ऑफ एनी शेप इज बिंग युनिफॉर्मली चार्ज सच सरफेस चार्ज डेन्सिटी हे वाक्य वापरता. अहो चार्ज बाय इंडक्शन करण्यासाठी तुम्हाला दुसरा चार्ज ठेवावा लागतो त्याच्या समोर. तुम्ही तसं काय केलं काय? क्लोज सरफेस घेतलं, त्याच्या भोवतीला अजून एक सरफेस ठेवलाय, मग त्याला चार्ज दिलाय, मग त्याच्यामुळे ह्याच्यावर झालाय, असं काही केलंय नाही. म्हणून सिंगल सरफेस आहे आणि त्याच्यावर चार्ज आहे. कशामुळे तयार झालाय? फ्रिक्शन मुळे तयार झाला असेल, डिस्ट्रीब्युटेड असेल. एवढं चार्जेस बद्दल गरजेचं आहे. म्हणून लेक्चर मी साठी केलं होतं की चार्ज म्हणजे ठीक आहे.